लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून विठ्ठलाचा चांदीचा पट्टा चोरी। एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मूर्तीला अमूल्य आभूषणांनी सजवण्यात आले होते। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मूर्तीला अमूल्य आभूषणांनी सजवण्यात आले होते। भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चांदीचा पट्टा चोरून नेला। शहरातील संस्थान विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली होती। एकादशीला मंदिराचे पुजारी अशोक भाले यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला विविध आभूषणांनी सजवले होते। आभूषणांसोबतच हार फुलांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची सजावट करण्यात आली होती। दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळी पुजारी यांच्या लक्षात आले की विठ्ठलाच्या मूर्तीला चांदीचा कंबरपट्टा दिसून आला नाही। त्यांनी सगळीकडे शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळून आला नाही। सदरील घटनेची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी मंदिरात येऊन पाहणी केली, तसेच पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला। पुजारी अशोक भाले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। मात्र मंदिरातून झालेल्या आभूषणांच्या चोरीच्या घटनेमुळे मंदिराच्या सुरक्षेला प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.